नमस्कार. आपण तिळाचं तेल आणि त्याच्या अनुषंगाने आलेलं भुईमुगाचं तेल याचा विचार आपण गेल्या वेळेला केला. हा तीळ जो आहे तो या दिवसामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वापरला जातो आणि त्याचा आनंदही मिळतो. म्हणूनच तिळाचा तयार केलेला तिळगुळ हा आपल्यामध्ये अतिशय पॉप्युलर आहे. आणि गमतीची गोष्ट ही आहे की आता हा जो वेळ आलाय म्हणजे मार्गशीर्ष पासून साधारण महाशिवरात्रीपर्यंतचा हा जो काळ आहे, हा जो थंडीचा विशेष काळ आहे, यामध्येच हा तिळगुळ खायला मजा येते. बाकीचं वर्षभर तो तिळगुळ तुम्हाला आठवत पण नाही, कारण तो नॅचरल नाही. या दिवसामध्ये तो तिळगुळ आवर्जून आपण खातो, कारण त्या दोन्ही उष्ण गोष्टी म्हणजे गुळ आणि तीळ या दोन्ही उष्ण गोष्टी एकाच वेळेला एकत्र खाण्याची ही वेळ बरोबर आहे. त्यामुळे थंडीच्या काळामध्ये तिळगुळ हा केवळ परंपरेने आलेला नाहीये, तर तो आरोग्यदायी आहे. कारण हे दोन्ही एकत्र खाण्याची आणि पचवण्याची क्षमता संपूर्ण वर्षामध्ये याच 2 महिन्यामध्ये आपल्याला अनुभवता येते. आणि त्या तिळगुळासारखा दुसरा एक पदार्थ मध्य हिंदुस्थानात मिळतो, तो म्हणजे गजक. गजक तयार कसा नेमका करतात हे थोडी अभ्यासाची गोष्ट आहे, पण त्याच्यामध्ये तीळ हा जरा वेगळ्या पद्धतीने वापरला जातो. त्यामुळे वजनाला हलका दिसतो आणि त्याचा थिकनेस आणि त्याची जी नरमाई आहे ती तिळगुळाच्या किंवा तिळाच्या चिकीपेक्षा वेगळी जाणवते. आणि म्हणूनच हे दोन्ही पदार्थ या दिवसातच मिळतात आणि ते या दिवसात आनंदही देतात. त्यामुळे उत्तर हिंदुस्थानामध्ये नर्मदेच्या पलीकडे तुम्ही जर बघायचं असेल तर गजकचा आनंद घेऊ शकता. आणि महाराष्ट्रामध्ये त्याचाच तिळगुळ हा मोठा आनंद देणारा असा पदार्थ आहे. त्यामुळे तिळगुळ आणि त्याच्याबरोबर गुळाची पोळी हे संक्रांतीच्या दिशेने आपल्याला संक्रांतीची आठवण करणारे असे पदार्थ आहेत. पण असं काही जरुरी नाहीये की हे जे 2 पदार्थ आहेत ते संक्रांतीलाच खायला पाहिजेत. संक्रांतीला आपण हे दोन्ही पदार्थ नैवेद्य दाखवून खाऊ शकतो, पण त्याच्या आधी केले म्हणून ते आरोग्यदायी नाहीत असा त्याचा अर्थ नाही. त्यामुळे बाकीचं पुढच्या भागात बघू. आपण आत्ता हे ऐका, लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब पण करा. थँक्यू.